नमस्कार. मराठी अनिकेत चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. 10व्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. आजचा व्हिडिओ होळी स्पेशल असणार आहे. होळीचं गिफ्ट तयार आहे. आता लाडक्या बहिणींचा होळीचा सण, रंगपंचमीचा सण आनंदामध्ये साजरा होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी, सर्वात मोठी खुशखबर. लाडकी बहीण योजना सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. आजचा व्हिडिओ हा होळी स्पेशल असणार आहे. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 अधिक 1500 असे 3000 रुपये जमा होत आहेत आणि पुन्हा एकदा 1500 रुपये जमा होणार आहेत. 10व्या हप्त्यासंदर्भात खूप मोठी अपडेट समोर आलेली आहे. लाडक्या बहिणींना होळीच्या सणाला 10वा हप्ता मिळणार का, याबाबत आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अपडेट सांगणार आहे. त्या अगोदर व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाहीये आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे, जेणेकरून महाराष्ट्र राज्यातील सर्व महिलांपर्यंत ही महत्त्वपूर्ण अपडेट आणि माहिती पोहोचेल. चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया आणि लेटेस्ट आजची अपडेट पाहूया. तर बघा, आजचा व्हिडिओ हा होळी स्पेशल असणार आहे. लाडक्या बहिणींना आता होळीचे 2-2, 3-3 गिफ्ट मिळणार आहेत. तर ती कोणती गिफ्ट असणार आहे? तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला आहे की नाही, हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला मार्चचे पैसे आलेत की नाही, हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की टाका. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. त्या अगोदर सर्व व्ह्युअर्सला, सर्व महिलांना, सर्वांना होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. चला तर आता आपण मेन टॉपिक वरती येऊया. आता आपण मेन व्हिडिओला सुरुवात करतोय. आजची लाडकी बहीण योजना संदर्भातील ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना अखेर सर्व लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा संपलेली आहे. बघा, फेब्रुवारी महिना संपला तरी लाडक्या बहिणींना पैसे मिळाले नव्हते. त्यानंतर आता मार्च महिना सुरू झाला होता आणि मार्च महिन्याचा पहिला आठवडा झाला तरी सुद्धा लाडक्या बहिणींना पैसे आले नव्हते. परंतु लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 7 तारखेपासून, बघा 7 मार्च पासून फेब्रुवारीचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली. अगोदर सांगण्यात आलं होतं की लाडक्या बहिणींना एक साथ 3000 रुपये पडतील, परंतु लाडक्या बहिणींना अशा प्रकारचा 1500 रुपयेचाच मेसेज आला होता. त्यामुळे सर्व बहिणी चिंतेमध्ये होत्या, नाराज होत्या. परंतु त्यानंतर सांगण्यात आलं की लाडक्या बहिणींना 2 टप्प्यामध्ये पैसे येणार आहेत. 1500 प्रमाणे 2 टप्प्यात. त्यानुसार पहिला टप्पा झाला 7 तारखेला, 8 तारखेला, 9 तारखेला, 10 तारखेला आणि 11 तारखेला. म्हणजे थोडक्यात 7 मार्च ते 11 मार्च या पहिल्या टप्प्यामध्ये पहिला मेसेज आला की तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचे 1500 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. त्यानंतर दुसरा टप्पा सुरू झाला परवा दिवशीपासून, म्हणजे 12 मार्च पासून. 12 तारखेला सुद्धा या ठिकाणी बघा, 12 मार्च पासून सुद्धा पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आणि 12 मार्चला जे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली ते पैसे होते मार्च महिन्याचे आणि 7 तारखेला जे पैसे पडण्यास सुरुवात झाली ते पैसे होते फेब्रुवारी महिन्याचे. म्हणजे लाडक्या बहिणींना दोन्ही महिन्याचे मिळून 1500 असे 2 टप्प्यामध्ये 3000 रुपये मिळालेले आहेत. आता बघा, ज्या महिलांना तुम्ही आता हा व्हिडिओ पाहताय, अजूनपर्यंत तुम्हाला मार्चचे 1500 रुपये आले नसतील तर ते कधीपर्यंत जमा होतील ते व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच होळी स्पेशल आजचा हा आपला व्हिडिओ असणार आहे. त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये होळीच्या सणाला महिलांना अजून कोणते गिफ्ट मिळणार आहेत त्याविषयी अपडेट देणार आहे. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी आनंदाची बातमी. आता पहिली खुशखबर आहे ती आहे महिलांच्यासाठी खुशखबर. आता महिलांना होळीच्या सणाला मोफत साडी दिली जाणार आहे. आता बघा, मोफत साडीचं गिफ्ट मिळणार आहे आणि हे गिफ्ट सरकारकडूनच मिळणार आहे. बघा, ही मोफत साडी दिली जाणार आहे. आता तुम्हाला ही होळीच्या सणाला साडी मिळणार आहे. तर कोणत्या महिलांना मोफत साडी मिळणार आहे? तर बघा, ज्या महिलांकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे, म्हणजे अंत्योदय शिधापत्रिका धारक महिलांना, म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे गरीब कुटुंबातील महिलांना मोफत साडी दिली जाणार आहे. ठीक आहे. याच्यासाठी पात्रता वगैरे काय असणार आहे? तर बघा, ज्या महिलांच्याकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे अशाच महिलांना ही साडी मिळणार आहे. आता ही साडी तुम्हाला होळीच्या सणाला मिळणार आहे. रेशन कार्डच्या दुकानावरती, म्हणजे रेशन धान्य जिथून मिळतं तुम्हाला त्याच दुकानावरती या साडीचं वाटप केलं जाणार आहे होळीच्या सणाच्या दिवशी. ठीक आहे. आज तुम्हाला ही साडी भेटून जाईल. ही लेटेस्ट अपडेट आहे. जर तुमच्यापैकी कोणत्या महिलांना साडी मिळालेली आहे असेल तर त्यांनी कमेंटमध्ये टाका की दादा आम्हाला साडी मिळालेली आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8व्या हप्त्याचे पैसे जमा झाले. अनेक महिलांना 9व्या हप्त्याचे सुद्धा पैसे जमा झाले. काही महिला बाकी आहेत ज्यांना अजूनपर्यंत पैसे मिळालेले नाहीत. तर अशा महिलांच्यासाठी खुशखबर आहे. आता तुमच्या खात्यामध्ये आजच पैसे जमा होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात अजून एक मोठी अपडेट. आतापर्यंत तुम्हाला 9 हप्ते जमा झाले. म्हणजे लाडक्या बहिणींना या ठिकाणी बघा 1500 गुणिले जर या ठिकाणी आपण 9 करूया, तर या ठिकाणी बघा 0,
तर बघा, लाडक्या बहिणींना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जवळपास 13,500 रुपये टोटल जमा झालेले आहेत. आणि आता लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा 1,500 रुपये येणार आहेत. आणि हे 1,500 रुपये 10व्या हप्त्याचे असणार आहेत, म्हणजे एप्रिल महिन्याचे 1,500 रुपये असणार आहेत. आता बघा, तुम्हाला हे पैसे कधी मिळणार त्याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अपडेट सांगणार आहे. त्या अगोदर लाडकी बहीण योजनेसंदर्भात खूप मोठी आणि ऑथेंटिक अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. तर ती ऑथेंटिक अपडेट काय आहे ते आता आपण जाणून घेऊया. तर बघा, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 7 मार्च 2025 रोजी अनेक लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. तर मार्च महिन्याचा हप्ता 12 मार्च पासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात सुमारे 2.5 कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी असल्याने प्रशासनाकडून हप्त्याचे वितरण टप्प्याटप्प्याने केले जात आहे. बघा, 12 तारखेपासून मार्चचे पैसे जमा होत आहेत. जवळपास सर्व महिलांना या ठिकाणी फेब्रुवारीचे पैसे मिळालेले आहेत. आणि ज्या महिलांना अजूनपर्यंत मार्चचे पैसे आले नाहीत, तर अशा महिलांनी काळजी करू नका. तुमच्या खात्यामध्ये आता पैसे जमा होणार आहेत. आज उद्या हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा, सर्व महिलांच्यासाठी सूचना आहे. हे जे तुम्हाला हप्ते वाटप होत आहेत, हे हप्ते टप्प्याटप्प्याने तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे सर्वांनी धीर ठेवा. ठीक आहे. ज्या ज्या महिलांना अजूनपर्यंत पैसे आले नाहीत त्यांनी काळजी करू नका. सर्व महिलांना हे पैसे मिळणारच आहेत. त्यानंतर बघा, राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे की 2.5 कोटीहून अधिक महिलांना हे पैसे वितरित करावायचे असल्याने हप्ते टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. काही महिलांना आज संध्याकाळपर्यंत, तर काहींना उद्या सकाळी किंवा संध्याकाळपर्यंत हे पैसे मिळून जातील. बघा, मार्चचे पैसे सर्व महिलांना मिळून जातील. त्यानंतर तुम्हाला 10व्या हप्त्याचे पैसे दिले जाणार आहेत. तर आता कधीपर्यंत दिले जाणार आहेत त्याविषयी आपण अपडेट पाहूया. तर बघा, सर्व महिलांच्यासाठी खुशखबर आहे की आता लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपयेचा लाभ हा मिळणार आहे. आणि भविष्यामध्ये तो 2,100 रुपये केला जाणार आहे. तर बघा, महिला सशक्तीकरणासाठी मोठी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे. बघा, अर्थसंकल्प 2025चा या ठिकाणी सादर झालेला आहे. आणि त्यामध्ये महिलांच्यासाठी खूप मोठी खुशखबर आलेली आहे. तर ती खुशखबर अशी आहे की 2025 साठी सादर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 36,000 कोटी, बघा 36,000 कोटी रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे 36,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही आर्थिक तरतूद महाराष्ट्रातील महिलांच्या सशक्तीकरणासाठी सरकारच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. त्यामुळे बघा, लाडक्या बहिणींना आता दर महिन्याला पैसे मिळणे कन्फर्म झालेलं आहे. बघा, आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 8वा आणि 9वा हप्ता जमा होतोय. तर या ठिकाणी बघा, गडचिरोली जिल्हा असेल, चंद्रपूर जिल्हा, गोंदिया जिल्हा, भंडारा जिल्हा, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, सोलापूर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, मुंबई सिटी, मुंबई सर्बन, पालघर, ठाणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. ठीक आहे. या सर्व जिल्ह्यामध्ये एकही जिल्हा राहणार नाही. म्हणजे या सर्वच्या सर्व बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे पण जिल्हे आहेत, हे 36चे 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता फेब्रुवारीचे पैसे जमा झाले. त्यानंतर 9व्या हप्त्याचे मार्चचे पैसे जमा होण्याची प्रक्रिया सुरू आहे, चालू आहे. अनेक लाखो महिलांना पैसे मिळालेले आहेत. राहिलेल्या महिलांना आज पैसे मिळून जातील. ठीक आहे. त्यामुळे त्यानंतर बघा, आता या सर्व या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये आता 10वा हप्ता वितरित केला जाणार आहे. आणि हा 10वा हप्ता एप्रिल स्पेशल असणार आहे. एप्रिल महिन्याचा हा हप्ता असणार आहे. आता हे पैसे लाडक्या बहिणींना कधी मिळणार त्याविषयी सुद्धा तुम्हाला अपडेट आपण सांगतो. तर बघा, आज अंतिम वाटप असणार आहे. ही गोष्ट लक्षामध्ये घ्या. आज आणि उद्या अंतिम पैसे वाटप असणार आहे. तर बघा, फेब्रुवारीचे पैसे वाटपचा कार्यक्रम 7 मार्च ते 11 मार्च पर्यंत चालला. अनेक महिलांच्या खात्यात 7 तारखेपासून ते 11 तारखेपर्यंत फेब्रुवारीचे पैसे जमा झाले. त्यानंतर मार्च महिन्याचे पैसे 12 तारखेपासून वाटप सुरू झाले आणि 15 मार्च पर्यंत म्हणजे उद्यापर्यंत हे पैसे सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊन जाणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता विशेष म्हणजे एप्रिलचा हप्ता म्हणजे 10व्या हप्त्याचे पैसे सुद्धा लाडक्या बहिणींना लवकरच मिळणार आहेत. अशी आत्ताची सर्वात मोठी आणि लेटेस्ट अपडेट आलेली आहे.